हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आत्ता आम्ही निघालो आहे सकाळी. डॅडींचे मित्र आहेत, त्यांनी आम्हाला आज घरी बोलवलं आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यात पहिले तिथे जाणार आहे त्यांना भेटण्यासाठी आणि त्याच्यानंतर आम्ही काही प्लेसेस आहेत ते एक्सप्लोअर करणार आहेत, तिकडे जाणार आहे. सो चला आजचा ब्लॉग एन्जॉय करा. आता आम्ही आलो आहे श्री कान्होबा मंदिर चांदोलीला आम्ही आलो. आता डॅडींचे फ्रेंड होते, त्यांनी आम्हाला बोलवलं होतं भेटण्यासाठी, त्यामुळे आम्ही आलो होतो. तर आता आम्ही आलो आहे चांदोलीच्या कान्होबा मंदिरामध्ये. चांदोली बुद्रुक येथील कान्होबाचं मंदिर. तसं फिरण्यासारखी गावाला खूप ठिकाण आहेत, खूप ठिकाण आहेत, पण मलाच कधीच फिरायला मिळालंच नाही. आम्ही यायचो जत्रेला फक्त, आणि जत्रा झाली की लगेच जायचो. जोरात वाजव सांग, जोरात वाजव. अरे वा, वाजव तू वाजव. जीव आहे का नाही? अरे वा. सर मम्मी शूज घाल, मी शूज घालणार आहे. मी तर चप्पल घालणार आहे मम्मी. मी घातली सँडल. एवढं ऊन आहे ना, या पूर्ण खालच्या लाद्या ज्या आहेत ना, फरशा पूर्ण तापलेल्या आहेत, एकदम कडक उन्हामध्ये तापल्या आहेत. हजबंड निघाले आहेत, हजबंड येतील दुपारपर्यंत येतील, कारण टाईम लागतो जरा यायला. थांब रिओ, मी तुला उचलून घेते इथून, थांब. मी तर नुसती रडतीये. तिला असं वाटतं की मम्मी मला इथे सोडून जाते का काय, काय माहिती. नुसती मला चिकटूनच आहे, नुसती मला धरते. ठेव इथं बाप्पाजवळ, बाप्पाच्या डोक्यावर ठेव फुल. ये इकडे बाप्पाच्या डोक्यावर फुल ठेव. ये चैतन्य कानिफनाथ. मग ठेव तिथं देव बाप्पाशी आणि डोकं खाली टेकवायचं. तिथे कुठे ठेवायला पुढे आणि पाय पण आहे ना. डोकं कसं टेकवते दाखव. डोकं टेकव, खाली खाली डोकं टेकव. इथं डोकं टेकवायचं. कसं डोकं टेकवायचं. काय फिरवताय डॅडी इकडे. अरे मला हात अक्षरशः उघडलाय. ही मम्मी बघायची पळत चालली, सँडल घालून आली नाही, इथं काढली असते ना सँडल. चल रिओ, तिला असं वाटतं की मला सोडूनच जाते मम्मी माझी. हां, तुला मी कुठं सोडून नाही जाणार रिओ. अगं छान मंदिर आहे. पार्किंग लाईट कोणी दाबली होती?
किती मोठी वाटली. सांगू बाय पड थांब ना रिया. मस्त रे. झाड पायऱ्या झाड रिव तू करते ठीक आहे. हसायला लागली आता. अरे रिव तू ए कशाला काढली ती ए जाऊ दे ते खेळायला गेले मी इथंच रिवला. काढू फोटो. तुला पाहिजे ये का? मम्मी. हा? हा कानू. तिकडे बाबांकडे बघ. तिकडे बघ तिकडे बघ मग हा, पाय समोर नको समोर आलू, बघ पाय नको समोर आलू. समोर बघ. हा ए खाली मुंडी कर जरा थोडी. खाली मुंडी कर अशी थोडी. व्हेरी गुड. बस चला. ती आता काड्या वेचताय दोघी पण. समोरून घ्यायला पाहिजे व्हिडिओवर. असे घ्यायला पाहिजे. तू काड्या का वेचतेस ग? काड्या का गोळा करायला लागलीस? तू सिलेंडर महाग झालाय म्हणून आपल्याला चूल पेटवायची आहे का? काड्या वेचायला लागल्या त्या दोघी जणी. सगळ्या काड्या गोळा करताय दोघी. असंच लागतंय तुम्हाला पण बाहेर खेळायला. घरामध्ये कंटाळता तुम्ही घरात. चिंटी बघा कशी बसले खाली. रिओ अगं बाई जोर लावून उठतीये रिओ. रिया 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 ये 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 रिओ. माग माग पडशील तू. इकडे ये सर. मम्मीची नेमकं सँडल तुटली कारण इकडे दगड एवढी आहेत ना, एवढी दगड आहेत ना, असे एकदम मोठे छोटे. आणि ही मॅडम तर बघा एवढ्या दगडातून हिला कसं चालवत नाही उन्हामध्ये. आणि कॅप तर घरीच. सानूची पण घरीच. काय खरं नाही आहे माझं. तिच्या पप्पा ओरडतील मला तर. आता असते तर बोलले असते कॅप कशासाठी घेतली आहे. मस्त फोटो निघाले. खूप छान आहे इकडे वातावरण. एकदम थंडगार वातावरण आहे. हवा खूप छान वाटतं खरंच गावाला आपल्यापेक्षा. आपल्या इकडे सिटीपेक्षा छान आहे मम्मी. खूप भारी वाटते. बस जरा. एक कावळीला पकडायला चालली. मी ना सकाळी उठली तेव्हापासून नाही झोपले. आता मी निघायला मला लोळायला लागली बरं का. आता झोप आली तिला. हा आवडायचं एक पण नाही ठेवत. सांग बघ कशी लोळते. सांग कोण आले ग? कोण आले? ते काय इथं आवडायचंय बघा अजून. ते बघा तिथं लोळते. ती झोपली नाही दिवसभर. तिला बोलली झोप थोडा वेळ. आता झोपत नाही.
घरी ठेवून चाललं आहे आणि रियाला पण घरी ठेवून चाललं आहे. मम्मी आणि आत्या मावशी वगैरे आहेत, कारण त्या खूप त्रास देतात. त्या दिवशी त्यांनी खूप त्रास दिला मला आणि पाळण्यात वगैरे बसून झालं आहे त्यांचं, त्यामुळे आज आम्हीच चाललो आहे. त्रास देऊ नको हां. काय ग झोपा. हां मी तुला खाऊ घेऊन येते आणि टॉईज घेऊन येते. हां जा जा पुरी करते तर ही नको यायला सांगू. जा आत्ते दे. अरे मागे लागली रिओ. बाप एवढा अंधार आहे. चला आता बाबा